आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई सर्वाधिक होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत अंधेरी जोगेश्वरी पश्चिम भागात। होर्डिंगसाठी महापालिकेकडून परवानगी नाही, पालिका प्रशासनाकडून जाहीर। मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिका आता अलर्ट मोडवर। पुणे शहरातील होर्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट होणार आता। ऑडिट न करणाऱ्या होर्डिंग्जवर धडक कारवाईचा इशारा। कल्याण डोंबिवलीमध्ये 90% होर्डिंग बेकायदेशीर, निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याचा शिंदे गटाच्या शहर प्रमुखांचा आरोप। पुण्यातील चाकणमध्ये 4 ते 5 दिवसापासून नळाला गढूळ पाणी, प्रदूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर। नगर परिषदेनं दुर्लक्ष केल्यामुळे गढूळ पाणी येत असल्याचा नागरिकांचा आरोप। दौंडमध्ये उद्यापासून 3 दिवस पाणीपुरवठा बंद, जुन्या मुख्य जलवाहिनीच्या डागडुजीचं काम सुरू, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पुण्याच्या दौंड तालुक्यातील 38 कोटींचा दुष्काळ निधी मंजूर, 23,70,00,000चा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग। पुणे मेट्रो प्रशासनाकडून दैनिक पासची सुविधा, 100 रुपयांच्या पासवर करता येणार अनलिमिटेड प्रवास। मुंबई शहर आणि उपनगरांसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता, दमटयुक्त उष्ण वारे वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। नवी मुंबईत फ्लॅश मॉबद्वारे मॉलमध्ये मतदान जनजागृती करण्यात आलेली आहे। महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीसाठी विविध उपक्रम।